आजचा टॉपिक आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट्स in between the other two. If the points are not collinear, state so. आता distance of PR is equal to 7, PQ is equal to 10 आणि distance of QR is equal to किती दिलाय 3. काय फाइंड करायचंय तर दिलेले तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत का ते आपल्याला ठरवायचं आहे. मग कोलिनियर किंवा कोलिनियर म्हणजे काय असतंय तर इन अ सिंगल स्ट्रेट लाइन मिनिमम 3 और मोर पॉइंट्स म्हणजे एका सिंगल लाइन मधून कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स मधून जर एखादी रेषा किंवा लाइन ट्रान्सफर होत असेल पासिंग होत असेल तर त्याला आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. मग कोलिनियर म्हणजे काय तर आता आपल्याला हे आहे की नाही ते ठरवायचे डिस्टन्स. मग सगळ्यात अगोदर आपण काय करणार ज्याचा डिस्टन्स ग्रेटर आहे त्याचा डिस्टन्स फाइंड करणार. त्याच्यानंतर उरलेले दोन डिस्टन्स त्यांची ऍडिशन करणार. इक्वल आलं तर म्हणायचं कोलिनियर आहे, इक्वल नाही आलं म्हणायचं नॉन कोलिनियर. मग आता ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे डिस्टन्स ऑफ PQ इक्वल किती दिलाय 10. मग इक्वेशन नंबर काय लिहा फर्स्ट. मग उरलेले दोन पॉइंट्स कोणते डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR is equal to distance of PR किती आहे 7 plus 3 is equal to किती आहे 10. इक्वेशन नंबर किती आलं सेकंड. आता वाला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड हे दोन्ही कसं आहे इक्वल आहे. मग आता समजा आपण हे नंबर लाइन जर ड्रॉ केली तर याच्यामध्ये 1.2 आणि 3 पॉइंट. मग याच्यानुसार ट्रायंगल कोणता होईल PQR होईल का PRQ होईल का QRP होईल रे. कोणाच्या दोघांची मिळून ऍडिशन किती आली 10 आली म्हणजे PQ बरोबर की नाही. PQ हा किती आलाय 10. मग PR प्लस QR या दोघांची ऍडिशन किती आली 10 म्हणजे बाळांनो आपल्याला इथे लिहावं लागेल P इथे लिहावं लागेल R आणि इथे लिहावं लागेल Q बरोबर. मग PR किती आहे 7 RQ किंवा QR किती आहे 3 आणि दोघांची ऍडिशन किती आले 10. मग बिटवीन डॅश कसं लिहिणार P, R, Q and किंवा काय लिहू शकतोय Q, R, P from equation first and second. मग distance of pole ray P, Q is equal to distance of pole P, R plus distance of Q, R. मग हे पॉइंट्स कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर कोलिनियर म्हणून P, Q, R कोलिनियर पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स. समजलं का बाळांनो. येईल का बाकीचं सगळं सॉल्व करता